शंभूराजे, तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमची स्वराज्याला गरज आहे. एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतो सापडलो. आज इथं परिस्थिती पहार हाताबाहेर गेली. आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लात घालायचीच. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी बी उठून लढल. पाय तुटलेला शिरप्या लढलच, पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल. तुकोजी! शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभूराजे, माझे शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकटे नाही लढणार, तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज बी लढणार. आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या. शंभूराजन 6 वर्ष झालं म्यानात होई भवानी. आज तिला माझा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी. कडाड कडिता खाता स्वर्ग निर्मुली स्वर्गारोहण कसारो पुन्हा जन्मुनी गरजावी. हर हर महादेवा. महाराज वागतायत. महाराज आज तुमच्या सोबत आहेत. शंभूराज, हर 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 हर. आबासाहेब, जय भवानी, जय भवानी. मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे, पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की. अवघ्या 200 मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला.